तर आता आम्ही आलेलो आहे कनकेश्वर मंदिराच्या येथे आणि आता आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. आता आम्ही पायऱ्या चढत चढत जाणार आहे आणि इतका मस्त व्ह्यू आहे साईडला. वाव, अगदी चारी बाजूनी झाडीच झाडी आहेत आणि इकडे खूप मस्त पाठीमागे डोंगर आहे आणि खूप छान सनराईज झाला आहे बघा इकडे बॅक साईडला. तुम्हाला मी दाखवते. आणि इकडे आहेत पायऱ्या, इकडे सुहास वगैरे तर चाललेले आहेत वरती. तर आपण पण याच वेळी जाणार आहे आणि ॲक्च्युली खूप उंच आहे. पायऱ्या समथिंग, पायऱ्या किती आहेत ग? 600 काहीतरी पायऱ्या आहेत. तर चला आता आपली जर्नी आपण स्टार्ट करत आहोत. चला. हे बघा इकडे किती मस्त सनराईज झाला आहे, खूप छान सूर्य उगवला आहे. आणि आता ह्या आहेत पायऱ्या आणि ह्या पायऱ्यांवरून आता आपल्याला चालत चालत जायचं आहे वरतीपर्यंत. त्या टोकापर्यंत जायचं आहे. ते वरती दिसतंय ना शेवटचा टोक, हो ना, तिथेपर्यंत ना. हां, इथे बघा लिहिलेले आहेत पायऱ्या किती आहेत. 650 पायऱ्या आहेत. कनकेश्वर, श्री कनकेश्वर देवस्थान, 650 पायऱ्या. वाव, हे डॉग किती मस्त बसलं इथे कट्ट्यावरती, हो ना. किती मस्त कडाकडा दिसत आहेत बघ ना, हो ना सृष्टी. किती मस्त डोंगराच्या कडा दिसत आहेत ना, किती सुंदर नेचर आहे. ए डॉगी, तिकडे बघायला लागला. फोनमध्ये गडबड आहे काय? चलो. आणि ॲक्च्युली ह्या पायऱ्या ना म्हणजे हे नाही आहेत, डिफिकल्ट नाही आहेत, नाही का अशा एकदम कॉम्प्लिकेटेड असतात त्या, तशा नाहीत. एकदम अशा सपाट सपाट आहे, त्याच्यामुळे चालायला काहीच वाटत नाही, हो ना. 650 जरी असेल तरी असं वाटतं की जमिनीवरच चालत चाललं. हो का, पुढे पुढे गेल्यानंतर का अशा हे आहेत का, उंच उंच आहेत का? हो का, येताना काय वाटत नसेल ना पण. यस. आणि पाठीमागे इथे ह्यांचा अजून सुद्धा फोटो सेक्शन चालू आहे. पाण्याची बॉटल घेतली कारण की सृष्टीला तहान लागेल याच्यामुळे. ॲक्च्युली सकाळची वेळ आहे, आत्ता वाजलेले आहे 7:30. मस्तपैकी खूप छान वातावरण आहे आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत जात आहोत. ॲक्च्युली आम्हाला अजून लवकर निघायचं होतं, जायचं होतं, पण थोडंसं इकडे आउटसाईड आहे, जंगल जंगल टाईप आहे, त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं उजाडल्यानंतर जाऊयात. पण इतकं छान क्लायमेट आहे इकडचं, खूपच छान. मस्त गर्द गर्द झाडी आहेत. पुढे म्हणे मंकी पण आहेत ना. मंकी पण भेटतील पुढे आपल्याला. अजून सुद्धा मागेच आहेत ना. हे सनराईज किती छान दिसतोय. तुम्हाला मी इथून सगळा हा नजारा दाखवते. काय म्हणतेस? हां, हो ना. पुढे मंकी दिसतात का ते? हां, नाही, आय थिंक डॉग येतं ना. मला सृष्टी कसं वाटतंय तुला? खूप मस्त वाटतंय ना. तू मॉर्निंगच्या वेळेस खूप वेळ आली नाही आहे तिकडे स्कूलची ट्रिप तुमच्या? हा का, वाव. आय थिंक आत्ता आम्ही 300 पायऱ्या चढलेलो असेल आणि तुम्हाला मी दाखवते आता इथून नजारा. त्या इथेपर्यंत जायचं आहे वरतीपर्यंत. आणि इकडून बॅक साईडला मी तुम्हाला दाखवते. सनराईज झालेला आहे आता, ते इतकं मस्त वाटतंय.
भक्त लोक येत आहेत चालत, दमले सगळेजण. आणि इथून तो व्ह्यू खूप छान दिसतोय. मस्त छोटी छोटी घरं दिसत आहेत. डोंगर पण खूप छान दिसतो आणि किती छान गर्द गर्द झाडी आहेत. हो ना सृष्टी? चला परत आता आपला प्रवास आपण चालू करूयात. आता डोंगरावर चढली ना तेव्हा डोंगराच्या वरून रस्ता पायऱ्या इथेच आहेत. नंतर थोडा मंदिरात मस्त खूप छान वाटतंय. खूप मस्त आनंद झालेला आहे. ॲक्च्युली मी खरंच खूप एक्सायटेड होते कणकेश्वर टेम्पल पाहण्यासाठी. आणि फायनली मी आता तिथे आलेले आहे. खूप छान नजारा दिसतोय वरून. मस्त डोंगर दिसतोय. आम्ही येतो ना, आम्ही यायचो ना, आम्ही 15 ऑगस्टला यायचो. छोटी छोटी घरं माहिती आहे ना, दिसतात. नेहमी यायचो ते सगळ्या तेव्हा पाणी असतं, हिरवं असतं, ती सोसायटी आहे का? जंगल असतं. ती समोरची सोसायटी. तर आता आम्ही पोचलेलो आहे कणकेश्वर मंदिराच्या इथे. आणि इथे बघा ओम नमः शिवाय असं खूप छान इथे त्यांनी लावलेलं आहे बोर्ड. आणि खूप छान नजारा आहे. सो आता भगवंतांची खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती दर्शन घेण्याची. आणि फायनली आता आम्ही पोचलेलो आहे. आणि आता मला वाटतं अराऊंड काहीतरी 100-1 पायऱ्या राहिल्या असतील. आणि आता आम्ही पोचत आहे. आणि आता आपण लगेचच दर्शन पण करणार आहोत. तिथला सुद्धा परिसर बघणार आहे. सो आता वरती जाताना खूप छान मंकीज, त्यानंतर मग शॉप्स वगैरे पण लागणार आहेत. हो ना, हॉटेल्स वगैरे पण लागणार आहेत. मग आपण त्याचा पण आनंद घेणार आहे. दमलीस? दमलो आम्ही आत्ता. त्याच्यामुळे तर एका ठिकाणी तर स्टॉप घेतला. सुहास आणि भाऊ पुढे गेले. मी आणि सृष्टीच फक्त मागे. हो ना सृष्टी? दमलीस ना? पाणी पण नाही आहे बॉटलमध्ये, त्यांच्याकडेच गेली. मस्त पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसायला खरंच खूप छान वाटतंय. हे काय बनवलंय का सृष्टी? गवारी बोलतात त्याला, गवारी. हो का? गवारी तुम्हाला दाखवते. असं केलेलं आहे दगडांचं. चारी बाजूने दगड लावलेत आणि तिथे गवारी म्हणजे तो गुरखा असतो ना. अच्छा ते असतं का? गायींचा पाळणारा. हां हां. मग त्याने त्याच्या गायीला मारलेला. बर. तिथे तो दगड आहे गायीचा. हा का? हा. हा दगड आहे. बर. शंकराला काहीतरी दूध द्यायची आणि तिला मारलेलं. मग तिथे ते माणसाचं आहे आणि इथे ते गायीचं दगड आहे. हो का? असं महत्व आहे का त्याचं? ओके. सो निकलते है. चलो. जरी दुकान बंद आहे का थोड्या वेळाने उघडतं? बंद आहे. हा का? इथे असं थंड पाणी, माझा वगैरे भेटतो इथे. आणि बघा कुठून आलो आहे आम्ही, तिथून आलो आहे चालत चालत. दमलो अक्षरशः. आणि सुहासानी भाऊ पुढे गेले. आता आम्ही फास्टमध्ये जातो. किती सुंदर व्ह्यू दिसतोय. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इथे पोचल्यानंतरच भेटते. हो ना सृष्टी? थंड निसर्ग इथे. हे बघा हा डॉगी किती मस्त बसला इथे. सृष्टी प्रचंड दमली आता. सुहास तुम्ही दमले का? भूक लागली का आता? मग धाप लागली. काय नजारा आहे. तिकडे अलिबाग आहे, समुद्र आहे तिकडे. कुठे? इकडे अलिबाग आहे आणि इकडे समुद्र आहे. हो ना सृष्टी? इकडेच ना? हा का? बॉट ऐक हो ना साहेब. जंगल स्टार्ट झालेलं आहे. आता ह्या पायऱ्या दगडाच्या आहेत हो की नाही?
त्यामुळं नाही मला पण तसंच काहीतरी वाटायला लागले मातीच्या. हे बघा ना, इथे लाकडाची मोळी किती छान बांधून ठेवली आहे. वाव. भरपूर पर्यटक आता यायला लागलेत. 8 वाजले. 1 तास झाला आम्ही चालत आहे. आता पायऱ्या प्लेन म्हणजे सपाट सुरू झालेल्या आहेत. तरी पण चढ आहे. इथपर्यंत 100% निसर्ग आहे. म्हणजे काय तर अक्षरशः पान सुद्धा हललेल्याचा आवाज येतोय. पक्ष्यांचा किलबिलाट, चिवचिवाट, अगदी बारीक सारीक निसर्ग जो आहे ना, आणि सगळीकडे पक्षीच पक्षी आहेत. आणि प्रत्येक पक्ष्यांचा असं कान लावून आवाज ऐकला ना, खूप छान चिवचिवाट येतोय. मस्त वाटतंय फार. तुम्हाला ऐकू पण येत असेल. हे बघा, कोणता पक्षी ओरडतोय? हा सुतार आहे का? সবাইকে ঢুকতে দিবি না। जय भोलेनाथ, हर हर महादेव. आता किती राहिलं अजून? अजून 2. काय 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 आता नेक्स्ट आहे? नेक्स्ट गाय मंडी आणि त्यानंतर आलसी. ओके. अजून 2 टप्पे पूर्ण करायचे आहेत. चलो. इथून बघा, गर्द गर्द झाडी आहेत आणि गर्द गर्द झाडींमधून थोडासा सूर्यप्रकाश येतोय आणि तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असेल, कारण की इतकी शांतता आहे. कसलं घनदाट जंगल आहे ना. पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय, किलबिलाट. जातो रस्ता बहिरोळेकडे. ही पाऊल वाट आहे. चला. तर आत्ता मी ज्या ठिकाणी दर्शन घेतलं तर ते होतं गाय मंडी. हो ना. इतिहास आपण वरती गेल्यानंतर नक्की जाणून घेऊ. हो, तर गाई मंडीचा जो इतिहास आहे ना, तर ते आम्ही मंदिराच्या इथे गेल्यानंतर नक्कीच आपण जाणून घेऊयात. चला तर मग लेट्स गो. हा ना सृष्टी? यस. आता उतरता क्रम आहे का सुरू? आता उतरता क्रम आहे का? अच्छा, म्हणजे खाली मंदिर आहे का उतरतामध्ये? ओके. हा, हो का? हा बरोबर ना. बिळात आयत्या बिळात नागोबा.
हां इथे मिळत नागोबा. हां तर आता पालेश्वर मंदिर आलेलं आहे वनसृष्टी. आणि त्यानंतर हनुमान भगवंतांचं मंदिर आहे आणि त्यानंतर कनकेश्वर भगवंतांचं मंदिर आहे. तर आता आपण पालेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे आणि आता आपण दर्शन घेऊयात. लेट्स गो. येताना दर्शन घ्यायचं. हो का ओके. तर हे आहे पालेश्वर मंदिर आणि इथे पायऱ्या अजून आहेत 150 पायऱ्या आहेत अजून, सुमारे 800 फूट. आणि आता फायनली आपण पोचलेलो आहे श्री कणकेश्वर मंदिराच्या इथे. इथे ब्रह्मकुंड आहे. ब्रह्म नाही ब्रह्म. तेच ना ब्रह्मकुंड आहे. आणि तुम्हाला दाखवते मी कुंड कसं आहे ते. खूप दमले आहे त्याच्यामुळे थोडंसं मला असं बोलायला थोडंसं जमेना. थोड्याच वेळामध्ये मी रिलॅक्स होईन आणि त्याच्यासोबत मग कंटिन्यू करेन. तोपर्यंत तुम्ही इथली कमांड बघा आणि ब्रह्मकुंड बघून घ्या. तर फ्रेंड्स आत्ता फायनली आपण श्री कणकेश्वर देवस्थान येथे आलेलो आहे आणि हे एंट्रन्स आहे आणि आता आपण जाणार आहे. त्यानंतर माझ्या उजव्या साईडला इथे ब्रह्मकुंड आहे. तर तेही आता आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आता कणकेश्वर मंदिराच्या येथील आपण सर्व इतिहाससुद्धा जाणून घेणार आहे आणि सर्व तिथली. तर चला तर मग आता आपण माहिती घेऊयात.